नमस्कार मंडळी. आज 13 नोव्हेंबर. आजच्या ठरलं तर मध्य भागात अर्जुन सायली चैतन्यने दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचतात. अर्जुन दरवाजा वाजवतो. दरवाज्यातून बाई बाहेर निघते. ओह, कोण तुम्ही? मी अर्जुन म्हणतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. हो, मग काय काम होतं तुमचं? तुम्हाला जरा विचारायचं होतं मला. अर्जुन प्रियाच्या लहानपणचा फोटो दाखवतो. तुम्ही या मुलीला ओळखता का? ती बाई विचार करते की ही तर बबली आहे. मैना मुळे पहिले 2 माणसं येऊन गेलेत आणि आता हे दोघं. काहीतरी गोळ मांडप केलाय. नाही, ओळखत नाही मी हिला. तुम्ही हिला ओळखता? अहो, काय जबरदस्ती आहे ही. हे बघा, या मुलीच्या घरी तुमचा जुना लँडलाईन नंबर सापडला. तो आत्ता बंद आहे, पण पत्ता इकडचाच आहे. सो मान्य करा की तुम्ही या मुलीला ओळखता. तुम्हाला एकदा सांगितलं ना की मी नाही ओळखत, जा तुम्ही. असं म्हणून ती बाई अंदर चालली जाते. अर्जुन परत दरवाजा वाजवतो. तुम्ही या मुलीला नसेल ओळखत, पण बाकीच्या मुलीचे फोटो दाखवतो. तुम्ही या मुलीला तर नक्कीच ओळखत असाल. हे बघा, तुम्ही खरं सांगणार आहात की नाही की मी लावू पोलिसांना फोन? ती बाई घाबरून जाते. नको, पोलिसांना फोन नका लावू. तुम्ही या, आत या तुम्ही. प्रतिमा रविराज जवळ जाते. अहो, हे खेळणं मला स्टोअरूम मध्ये सापडलं. हे आपल्या तन्वीचं खेळणं आहे का? नाही, हे खेळणं तन्वीचं नाहीये. तिच्या भावाची मुलगी आपल्याकडे बरेचदा खेळायला यायची, तर तिचंच असेल. बरं, मला जरा भीतीच वाटली होती की मला जे आठवायला लागलं तेही मी परत विसरते की काय. पण तू स्टोअरूम मध्ये काय करत होतीस? हल्दी रोज जे करत असते तेच. जुन्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न करत असते. तन्वीच्या वाढदिवसाला जे झालं ना, त्याहून मला असं वाटतंय की मी स्मृतीच्या खूप जवळ पोचली. म्हणजे ना, असं धुकळ येतं डोक्यात. पण आता मला असं वाटतंय की ते धुकळ हळूहळू कमी होतंय. प्रतिमाचं हे बोलणं ऐकून रविराज भावनुक याने उठतो. काय हो, काय झालं? आपल्या अपघातापासून मी नेहमीच तुझी वाट बघतोय. आजही बघतो. या एकाच आशेवर आतापर्यंत मी जिवंत आहे की कधीतरी मला माझी जुनी प्रतिमा परत मिळेल. आता हे आठवणीचं ओझं मला एकट्याने नाही पेलवत आहे. अहो, तुम्ही एकटे नाही आहात. मी सुद्धा तुमची जुनी प्रतिमा बनण्याचा प्रयत्न करते हो. तुम्ही माझ्या बाबतीत केवढा समजदारपणा दाखवलाय ते दिसतंय ना मला. म्हणून तर तेव्हा मी तुम्हाला माझा नवरा मानू शकते. पण हे असं करणं तुमच्यावर अन्याय आहे आणि मला तो करायचा नाहीये. मला सुद्धा आता आपलं खरं नातं परत मिळवायचं आहे. आणि माझी खात्री आहे की तो दिवस आता फारसा दूर नाहीये, जेव्हा मला सगळं स्वच्छ आठवेल, अगदी आपल्या अपघातासोबत. अर्जुन परत प्रियाचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की आता बघा आणि सांगा, तुम्ही हिला ओळखता ना? हिचं नाव बबली लोखंडे. आता मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, तुम्ही हिला ओळखता की नाही? सायली सांगते की हा माझा फोटो आहे, पण मला तेव्हाचं काही आठवत नाहीये. लहानपणी मी माझ्या मावशीच्या घरातून हरवले होते, म्हणून तुमची मदत हवी आहे आम्हाला. बाई मनातल्या मनात विचार करते की या मैना आणि सदाशिवने काय खूळ घालून ठेवलाय काय माहीत. तुम्ही एवढा विचार करताय म्हणजे तुम्हाला नक्कीच काही ना काही माहीत आहे. आता बोलताय की लावू पोलिसांना फोन? नाही, आठवलं, सगळं आठवलं. म्हणजे ही बबली लहानपणी माझ्याकडेच होती. म्हणजे सदाशिव आणि मैनाने पाठवलं होतं हिला. पाठवलं होतं म्हणजे? तुम्ही माझ्या मावशी आहात का? हो, मावशी. तुम्ही मैनावतीची सख्खी बहीण आहात का?
शक्य नाही चुलत. लग्नाआधी. आडनाव काय तुमचं? सगळं खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही आता खरं बोलणार आहात की मी लावू पोलिसांना फोन? नाही सांगते, सगळं खरं खरं सांगते. म्हणजे लोखंडेचं आणि माझं काही नातं नाहीये. मैना आणि सदाशिवला 5-5 पोऱ्या होत्या तर ते त्यांना झेपत नव्हत्या, म्हणजे खायलाच काही नव्हतं ना, म्हणून त्यांनी बबलीला माझ्याकडे आणून सोडलं होतं. तुमच्याकडे का सोडलं? ते मला कामासाठी पोरी लागायचीत ना, म्हणून मैना सदा बोलले की आजपासून ही तुझी पोरगी. असं कुठलं काम करायचं तुम्ही? ते पापडाचा बिझनेस होता माझा. आणि ते पापड बेलाला तुम्ही लहान मुलांना बसवायचे, हे इनलिगल आहे, हे तुम्हाला माहित नाहीये? अहो नाही, हे काम नाही करून घ्यायचे मी. मग कुठलं काम करून घ्यायचे? आठवत नाहीये मला. आठवत नाहीये ना, काही हरकत नाही. मग जाऊ आपण पोलीस स्टेशनमध्ये. तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं आठवेल. नाही, आठवलं. बोला. अर्जुन परत एकदा जोराने ओरडून विचारतो. बोला. चोऱ्या करायला लावायचे, भीक मागायला लावायचे आणि पाकिट मारी करायला लावायची. हे ऐकून सायलीला धक्का बसतो. व्हॉट? तुम्ही खरं बोलताय? साहेब मला पोलिसात नेतील तर मला खरंच सांगावं लागणार ना. हा मग खरंच सांगते मी सगळं. ती बाई अर्जुनला म्हणते की साहेब अहो, ही तर खूपच हुशार होती हो, सगळ्याची पाकिटमारी हीच करायची. अहो जेमतेम 5 वर्षाची होती मी तेव्हा, म्हणून तर कोणाला संशय नाही यायचा. अशी तुरु जायची आणि पटकन सगळ्याचे पाकिट खाली करून यायची. आणि हे काम करण्यासाठी हिच्या आई वडिलांनी तुमच्याकडे पाठवलं होतं? हो, फुकट नव्हतं पाठवलं, रोकडा मोजला होता. खायला काय होतं यांच्याकडे? मी जेव्हा पैसे दिले ना, त्याच्यात त्याने दुकान थाटलंय त्यांचं. पण हिने सगळे पैसे फुकट घातले हो. पण केव्हा पळून गेली काही कळलंच नाही मला. आणि आता इतक्या वर्षांनी आली तर एकदम अशी साहेबीन बनून आली बघा. सायली अर्जुनला साईडला बोलावते. अहो मी हे सगळं काय ऐकतेय आणि तुम्ही यांना काय दाखवले की जेणेकरून ते एवढे बडबड बोलताय? मी निघण्याआधीच चैतन्याला हिचा फोटो पाठवला होता आणि हिची पूर्ण हिस्ट्री काढायला सांगितली होती. आणि इथे पोहोचेपर्यंत त्या सगळ्या काळ्या कामाची लिस्ट होती माझ्याकडे. त्याशिवाय हिने ज्या मुलींना भीक मागायला किंवा चोरी करायला शिकवली ना, त्यांचे फोटो सुद्धा होते माझ्याकडे. पण आता जे काही बोलतीये ना, ते पोलिसांच्या भीतीने खरी बोलतीये. पण इथे हे काही प्रूफ होत नाही की लोखंडे तुझे आई बाबा नाही आहेत. पण एक कन्फर्म आहे की तो लोखंडे आपल्यापासून खूप काही गोष्टी लपवतोय आणि खूप खोटं बोलतोय. मग आता काय करायचं? हिला हिच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी, पण त्या लोखंडेला पण एक झटका द्यायलाच हवा. म्हणजे? अर्जुन सायलीला सगळं सांगतो. चला माझ्या बरोबर. साहेब मला पोलिसात नको, माझ्या ऑफिसात जातोय आपण. काय आहे ना, मैनावती आणि सदाशिव यांनी तुमच्यावर कंप्लेंट केलीये की तुम्ही तिच्या मुलीला 20-22 वर्षापूर्वी पळवलं होतं. ते बाई घाबरून जाते. अहो मी नाही पळवलं तिला. अहो खरंच नाही, शपथ सांगते मी नाही पळवलं तिला. अहो त्याने माझ्या दारात आणून सोडलं आणि त्याची रोकड घेतलीये त्याने. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हे समजेलच. तुम्ही येताय की आता पोलिसांना फोन लावू? येते. महिपत साक्षीला भेटायला जातो. साक्षी आनंदाने वेलकम अण्णा. काय समीरा मॅडम आज लयच खुश दिसतायत? असणारच अण्णा, मला माझ्या आयुष्यातला सचिन मिळालाय. ही इज जस्ट परफेक्ट. आय मीन ही इज इंटेलिजंट अँड स्मार्ट. असं एक परफेक्ट कॉम्बिनेशन. असा एक बॉयफ्रेंड आता मला फायनली मिळाला आहे. अच्छा, म्हणजे झाला का तो बॉयफ्रेंड? मला वाटलं इतके दिवस ते झोंगडं भिजत पडलंय. बरं झालं. इतके दिवस मी तुम्हाला सांगत होते ना की वेळ आल्यावर सांगेल. हेच सगळं होतं. मी अशा एका मुलाच्या शोधात होते जे फॉरेन कंट्रीमध्ये असलेला, फॉरेनमध्ये सेटल असेल
म्हणजे मी तिथे सेटल होऊ शकेल. आणि सचिन हा अशातलाच एक आहे. इथल्या टेन्शन पासून फ्री होण्याचं माझं टेन्शन गेलं. आता तुला काय आलंय टेन्शन? टेन्शन नाही हो अण्णा. मी साक्षीची समीरा जरी झाले असले, दिसून दिसून अशी किती दिसणार आहे. म्हणजे मी दाढी मिशा नाही लावू शकत. त्यामुळे ना मला कितीही समीरा झाले असले तरी मला एक टेन्शन येत होतं. कधीतरी पकडली जाईल, कधीतरी पोलीस आपल्या दारासमोर उभे राहतील. पण अण्णा खरं सांगू, आता जर मला हे दिसतंय ना की मी जर या मुलाशी लग्न केलं आणि मी US मध्ये सेटल झाले तर मी खऱ्या अर्थाने त्यातून मोकळी होईल. म्हणजे निश्चित तुझं तिकीट आहे. म्हणजे अण्णा आता फक्त तेवढंच नाही. अण्णा तुम्ही आता फक्त त्याला भेटा. तुम्ही त्याला भेटला ना की तुम्हाला कळेल की तो किती परफेक्ट आहे. सचिन येतो. हॅलो माय ब्युटिफुल. सचिन येतो. अण्णा सचिन. साक्षी सचिनलाही ओळख करून देते की हे माझे अण्णा आहेत. सचिन मैपतच्या पाया पडतो. ए राहू दे रे. बस बस. अमेरिकेत काय करतोस रे तू? बिझनेस? बिझनेस करतोस अमेरिकेमध्ये? कसला? अण्णा कल्पना, प्रताप आणि पूर्णा आजी त्यांच्या कामात व्यस्त असतात. एकीकडे मैनावती ताई आणि प्रिया सोफ्यावर बसून असतात. मैनावती ताई प्रियाला म्हणते की मी आता टीनाला चांगलं बघून घेते. प्लीज आता तुम्ही तिला काही बोलायला वगैरे जाऊ नका. तिचा प्लॅन तिच्यावरच उमटेल. हा बरोबर बोललीस ग. तिचा पचकाच होईल. तुझी गाडी बंद पडल्यावर आपला नव्हता झाला का तसा. मैनावती ताई हसतात. सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. हळू बोला. तुम्ही एक काम करा, तुम्ही बोलूच नका. तिथे बसलेत ना, त्यांना जर कळलं ना की ते तुम्हाला हजारो प्रश्न विचारतील. हो ना बाई. अगं पण काय ग? हे सगळ्या गोष्टी तुला बरोबर कशा कळतात? सायली येते. अगं बाई सायली, कुठे होतीस तू? अगं सायले, काय चक्क शिरा बनवला होतास तू? अगं मी एकटीने सगळं खाऊन टाकला. अगं पण सायले, तू केलेला शिरा त्याच्यात ते काजू बदाम शिऱ्यात जरा मोकळ्या हाताने घालशील हं. प्रिया विचार करते की सायली या मैनावतीशी असं वागतीये म्हणजे लोखंडेच्या घरात तिच्या हाती नक्कीच काहीतरी लागलंय. कल्पना विमलला म्हणते की सायलीसाठी थोडा चहा कर ग. अगं सायली, असं काय करतेस? थोड्या वेळ बस, शांततेने चहा पी. नाही नको. अगं चेहरा बघ तुझा किती उतरलाय. बाहेरून दमून आलीस ना तू? प्रिया म्हणते की एवढी दमून आलीये ना ती की तिला स्वतःच्या आईशी बोलताही येत नाहीये. अगं सायली, मैना काकू तू किती प्रेमाने बोलत होते तुझ्याशी. तू असं दुर्लक्ष कसं काय करू शकतेस त्यांच्याकडे? सचिन मैपतला सांगतो की मी CRD एंटरप्राइजेसमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड आहे. साऊथ एशियाजवळ फ्लोरिडामध्ये माझं मेन ऑफिस आहे. सगळे रिसर्च ओरिएंटेड मीटिंग माझे एशिया झोनमध्ये होतात. नाही समजलं नाही मला, पण खूप काही मोठं करतो. पण मला समजलं की खूप काही मोठं करतो तो. सचिनला फोन येतो आणि तो साईडला जातो. मैपत साक्षीला म्हणतो, काय ग ये पोरे, हे काय आपलं देरादेरीतलं नाही दिसत? अण्णा तेच तर आपल्या फायद्याचं आहे. लय हायफाय मामला आहे तो. एकदम एका मोठ्या पोस्टवर म्हणजे शिकलेला. ही जर बायको बनून राहिली तर कोणाला संशय येणार नाही. आणि सिरियसली मला तो खूपच आवडायला लागलाय. हा म्हणून तुझे गाल असे गुलाबी झालेत. चांगलं आहे. आवडलं ना, मग आवडू दे. काय कधी लग्न करतीस ते सांग, लगेच बार उडून देऊ. बाकीचं सगळं मी ठरवतो. सायली प्रियाला चांगलंच उत्तर देते. जिचे हात शेणाने माखलेले आहेत तीच समोरच्यांना शिकवते. बाई ग, शेणाच्या गौऱ्या थापू नकोस. तू स्वतःच्या आईशी काय वागतेस ना हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे मला अक्कल शिकू नको. सायली मी पूर्णाची म्हणते प्रियाला
सायलीला उलट उत्तर द्यायचे नाही तन्वी. आणि तू आमच्या विषयात नाक न खुचपलेलंच बरं. नाही तर काय, जिथे तिथे आपलं नाक खुचपत असते. ए तन्वी, तुला काय करायचं ग? माझी पोरगी दमून आलीये म्हणून बोलली नाही माझ्याशी. आई, अगं माझ्या बरोबर जरा बाहेर येतीस का? एक काम होतं. कुठे ग? कल्पना सायलीला विचारते. अगं आताच तर तू बाहेरून आलीस, मग आता परत लगेच कुठे निघालीस? एक काम आहे, पटकन जाऊन येते मी. हा, ते तू बोलली होती ना ते माझ्या चपलांचं, नंतर बघू. चल चल. सायली, शॉपिंग वगैरे करायची असेल ना तर नंतर कर, आता नको करू. प्रताप सायलीला म्हणतो. नाही बाबा, ते नाही. काम नाही आहे, एक वेगळंच काम आहे आणि ते आत्ताच करायला हवं. मी आलेच, चल आई. मैनावती ताई सायलीला म्हणते की, ए सायले, मी काय म्हणते, येता येता ते चपलाचं पण बघू. अगं सायले, हे तर मार्केट नाही आहे, इथे कुठे आलो आपण? चपला घ्यायला जाणार होतो ना. पण मी हे कधी तुला सांगितलं की आपण चपला घ्यायला चाललोस? ते तुझं तूच ठरवलं. अगं बया, इथे हाय वय जावाई बापूचं ऑफिस. छान आहे, छान आहे. अगं पण तिथे माझं काय काम? अगं ते इतके मोठे वकील आहे, जरा बघ ना त्यांचं ऑफिस कसं आहे. तुझं काम असेल ना तर तू काम उरकून ये, आता माझा चप्पल घ्यायचा मूड आहे. सायली मैनावती ताईचा हात धरते. आई चल. अगं तू काय ऐकणार नाही, तू तर बापावरच गेलीस आपल्या. अगं बाई, काय ऑफिस आहे. जावाई बापू, भारी बनवलंय हा ऑफिस. खुर्च्यांना चाक बिक पण आहेत. मी बसू? एकदम भारी आहे. मैनावती ताईचं लक्ष जाते की बाजूला ती बाई उभी असते. मैनावती ताईला धक्काच बसतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन मैनावती ताईला विचारतो, बरं तुम्ही यांना ओळखता का? कोण आहे या? मी नाही ओळखत. मला चांगलं माहित आहे की तू यांना ओळखतेस. मी लहान असताना तू मला यांना देऊन टाकलंस आणि त्याच्या बदलीत पैसे घेतलेस. मैनावती ताई नाटक करतात की, अरे देवा, बघितलंस का माझी पोरगी माझ्यावर काय आरोप टाकतीये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.